नमस्कार मंडळींनो, मी ओंकार पाटील यांच्या घरी मग आपण सर्वांचं आपल्याला किंवाच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलवरती जेवढे नवीन मंडळी आहेत ते सर्व नवीन मंडळी तर मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. आणि असे जे आपल्या चॅनलला प्रेम देतात त्यांना मी म्हणजे खूप मनापासून त्यांचं आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी. आणि अशी मी आशा करतो की दररोज व्हिडिओ टाकून तुम्हाला मी व्हिडिओचा आनंद भरपूर देईन. व्हिडिओचा आनंद आता आपण व्हिडिओ बनवून सुरुवात केलेली मित्रांनो. आणि आता आपले सर्व कोंबडी वगैरे सर्व मित्रांनो सोडून झालेले आहेत. कुऱ्हाडीचे कागद वगैरे सर्व धुतलेले आहेत. आपण मच्छरे चालतात मित्रांनो. कालपासून भरपूर पाऊस पडतो आणि बघू शकता तुम्ही किती सर्व वलच सर्व झालेलं आहे. सर्व हिरवंगार वातावरण झालेलं आहे. असं सर्व कोंबडी सोडून झाले ते बघा. आपली कोंबडीसुद्धा आली, व्हिडिओ चालू केला. म्हणजे कोंबड्यांना पण व्हिडिओ द्यायचा खूप आनंद होतो. तुमच्यासाठी व्हिडिओ तसं तर बघा. हे बघा, हे बघा, बघा कोंबडी मग बोलवतो. ये 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 बघा आली, बघा वर्ण पण आली. ये 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 बघा खाली पण. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपली कोंबडीसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करतात. तर मित्रांनो, आता सर्व झालेले आहे. आपले कोंबडीचे कागद वगैरे सर्व धुवून झालेले. ओरिओला सुद्धा भार बांधून आखणे नेऊन बांधलेला आहे. ओरिओला आपण तिची डाळ दिलेली आहे, चपाती घातलेली आहे. आता सर्व वातावरण कसं हिरवंगार आहे. तर मित्रांनो, आपण थोडं खालून जाऊन येऊया. खाली काय हालावाला आहे ते बघून येऊया. म्हणजे काय काजवीन आपली कितपत आहे, काय झाडे बिडे सर्व आहे. तर चला इकडे मित्रांनो असं वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल बहुतेक, तर आपण आता बजीस पण आणणार आहे. लवबर्ड हिंदीमध्ये बजीस म्हणतात ते ना. आपण लवबर्डसुद्धा आणणार आहे. आणि आपल्याकडे पिंजरा तो केलेलाच आहे मित्रांनो तयार. तर लवबर्डसुद्धा आणणार आहे आपण. आणि त्यांना आपल्याकडे मडकी बिडकी आहे. ती मडकी बिडकी आपण त्या पिंजऱ्यात लावणार आहे, जेणेकरून त्याची ब्रीडिंगला सुरुवात होईल. पण पावसातनं आपण आणू शकत नाही, पण पावसातनं ते जगत नाही. गार वारा वगैरे सगळं लागतं ना. आणि आपला पिंजरा कसं बाहेर आहे, त्याच्यामुळे मग ते टेन्शन होतं. उन्हाळ्यातनं कशी त्यांची ब्रीडिंग चालू होते, मग ते पटापट पिल्लं द्यायला सुरुवात करतात मित्रांनो. आवाज माझा येते की नाही मला माहीत नाही, पण कधी कधी व्हिडिओमध्ये मित्रांनो आवाज येत नाही माझा. असं काय होतं काय नाही. ही काजवीन आहे आपली, बघा एवढी मोठी काजवीन झाली बघा. अरे हां बघा. आणि ओरिओ सुद्धा आपला वरून भोगतोय. आणि हा रस्ता कसा आहे बघा, हिरवगार वातावरण आहे सगळं बघा. आणि मित्रांनो, हेच तर आहे आपल्या कोकणातलं सुख. कोकणातलं सुख म्हणजे असं सुख आहे ते तुम्हाला दुसरं तेच मिळणार नाही, ती गॅरंटी येते मी तुम्हाला. कसं हिरवगार वातावरण सर्व पावसात नव्हतं कोकणामध्ये. सर्व चारी साईडनी सर्व मित्रांनो तसंच आहे वातावरण. असं वातावरण. आपण आता घराकडनं मित्रांनो भरपूर खाली आलेलो आहे. मी तुम्हाला दाखवायसाठी खास इथं आलेलो आहे तुमच्यासाठी. कारण कसे मध्ये मध्ये व्हिडिओ बोरिंग म्हणतात, तर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला ते पण येत नाही मित्रांनो. तुम्हाला उत्साहित करण्यासाठी मी आता खाली आलेलो आहे. आणि इकडे करवंदाचे वगैरे झाडं आहेत, आंब्याचे वगैरे झाडं आहेत. करवंदसुद्धा मित्रांनो आपल्याकडे संपलेले असणार बहुतेक. सर्व संपलीत झाडं करवंद. हे झाडं आहेत पण करवंद नाही. सर्वांनी काढून नेलं आणि गावातल्या लोकांनी सर्वांनी काढून नेलं आहे. करवंद म्हटल्यावर गावातली लोक तर तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण जाऊया वरती. पण वरती आपल्या ओरिओ आहे, सर्व कोंबडी वगैरे सर्व सोडून झालेले आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो ब्लॅकी. तर आपली ब्लॅकी आहे ना, तर ती तुम्हाला दाखवतो. तर केवढी मोठी झाली आहे आपली ब्लॅकी. तर चला, खूप चाड हवा आहे.
चॅनलचे 36 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. तर आता टार्गेट आहे 11 सबस्क्रायबरचं. तर पटापट आपल्या चॅनलचे 11 मंडळी जॉईन व्हा आणि आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या. ओरिओवरती झोपतोय म्हणजे वरती कुठलं तरी मांजर आलेलं आहे. बस सर्व कोंबडी आपली आता गाव सिटीमध्ये पाऊस आला की परत घरी येऊन बसतील. आणि पावसाळ्याने कोंबड्यांची मेन काळजी म्हणजे आता एका जागेवर उभं राहून सांगतो. पावसाळ्याने कोंबड्यांची मेन काळजी म्हणजे त्यांना सकाळी लवकर सोडायचं. सोडून झाल्यावर लगेच कागद धुवून घ्यायचे, ते सुकजी घालायचे. आणि पावसात बेसीला असे नाही सुकजी घालायचे, साईडला सुकजी घालायचे. आणि मग सुकजी घालायचे आणि मग त्यांना मग ते खाणं वगैरे सगळं सकाळचं टाकायचं. मग कोंबडी जेव्हा पाऊस आला की कोंबडी आपली घरात येतात, त्याच्यामध्ये हाकवायचं नाही. हाकवायचं पण ते अशा जागेवर हाकवायचं तिथे पाऊस त्यांना लागणार नाही. तर कोंबडी आपली बाहेर येते बघा. वलावा त्यांना अजिबात लागला नाही पाहिजे अशी काळजी घ्यायची. नाही तर ते सगळी केसऱ्यांची ओली होऊन त्यांना आधारसुद्धा होऊ शकतो सर्दी बिर्दी. आणि सर्दी झाली की मग त्यांची जगण्याची गॅरंटी जास्त नसते. तर आता तुम्हाला मी ब्लॅकी दाखवतो. तर चला, कशी झाडं सुद्धा आपल्याकडे आहेत बघा. हा तू ब्लॅकी आहेस बघा 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 बघतो बघतो ब्लॅकी. मित्रांनो ब्लॅकी येतच नाही, पण हा नाला असं ओरिओ. आपली ब्लॅकी आलेली आहे बघा. ब्लॅकी सोना, ए सोना. केवढी मोठी झाली बघा ब्लॅकी. मित्रांनो ब्लॅकीला तुम्ही बघितलं असेल. आणि पावसाळा सुरू असल्यामुळे आपण कोंबडी सर्व आतमध्ये टाकतो. आपल्या कुऱ्हाडीमध्ये आपण कोंबडी टाकतो जेणेकरून ते भिजत नाहीत. बाहेर मोठी कोंबडी असतात पण त्याच्यावर आपण कागद टाकलेले आहे बाहेरच्या कुऱ्हाडीवर. तुम्ही बघितलं असाल तरी कोंबडी टाकतो आपण. आपल्या वेळा कागद टाकलेले तर त्या कागदामुळे बाकी कोंबडी भिजत नाही. बाकीची जी आपली पिल्लं वगैरे सर्व आहे ते आपण टाकतो आतमध्ये. म्हणजे तो वरती कुऱ्हाड येते ते आपण टाकतो. त्याच्यामुळे ती कोंबडी जायची वगैरे चान्स एवढा येत नाही रात्रीच्या भिजायचा वगैरे. आणि आपली किती कोंबडी जवळजवळ 32 कोंबडी असतील आपली. असतील नव्हे आहेत 32 कोंबडी सर्व मिळून, पिल्लं वगैरे आणि मोठी वगैरे कोंबडी मिळून सर्व 32 कोंबडी आहेत. तर आता हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. आणि लक्षात ठेवा आपलं टार्गेट 11 सबस्क्रायबर्स आहे. तर ते सबस्क्राईबरचं बटन ठोका मोडून टाका, पण सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. आणि आपल्या व्हिडिओचा खूप खूप आनंद घ्या. तर उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. एक नंबर आहे उद्याचा व्हिडिओ. तर उद्या आपण व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगेन की कोंबड्यांची काय काय काळजी घ्यायला लागते. पाणीच पडलं, सॉरी मित्रांनो. उद्या नाही परवा सांगेन तुम्हाला कोंबड्यांची काय काय काळजी घ्यायला लागते. आणि उद्या तुम्हाला आपलं दाखवेन की आपल्याकडे ससे आहेत, मांजर आहेत, तर त्यांच्यासाठी काय काय खाणं आपण घालतो. गावठी मांजरांना काय घालतो आणि माशांना काय घालतो. कासव पण आहे आपल्याकडे, ते पण तुम्हाला मी उद्या दाखवेन. आणि सस्यांचं सर्व दाखवेन. पाला वगैरे कपे वगैरे साफ करतात कसं काय आम्ही एवढे चांगलं होतो त्यांना. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो म्हणजे जय हिंद जय भारत.